श्रवण ध्यान दिलं तरच होणार आहे. लाईव्ह जरी असलं तरी पण आपण लक्ष देऊन ऐकलं तर याचा परिणाम होणार. जर लक्ष नाही दिलं तर नुसतं आपण त्या ठिकाणी हाजरी आपली पडली असं आपल्याला वाटन. म्हणून लक्ष देऊन ऐकलं तर, काळजीने ऐकलं तर त्यातल्या काही गोष्टी आपला कळ्यासारख्याच आहेत त्या, आणि साधू संतांना हे कळ्यासारखंच आपल्याला सांगितलेलं आहे. बोलू नका यायला लागले तरी सर्वांना विनंती आहे की आपापले माईक बंद करणे. आपला हरिपाठातला आजचा अभंग, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेची सुलभ रामकृष्ण, रामकृष्ण नामे उन्मन्नी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी, सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंच निमाले साधू संगे, ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा, येणे दस दिशा आत्मराम, हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कमी. कारण आपल्याला लक्षात घ्यायचं की ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ आपल्याला सांगायला लागले, आणि त्यांच्या जीवनातला मुख्य ग्रंथ आणि सर्वांकरता सोपा असणारा हा हरिपाठ सहज त्या ठिकाणी आणि सर्व आपल्या सर्वांना तो ज्ञानापासून तर अज्ञानापर्यंत कोणी का असना, बालकापासून तर वृद्धापर्यंत, नीच जातीपासून तर उंच जातीपर्यंत सर्वांना हा फलदायी असणारा आणि सर्वांचं कल्याण करणारा अशा प्रकारचा हा माऊलीचा प्रसाद. आणि या अभंगामध्ये महाराज आपणाला सांगायला लागले की हरीचं नाम किती महत्वाचं आहे, आणि जो हरीचं नाम जपतो तो नर दुर्लभ आहे. कारण माणसं परमार्थ करते पण देवाचं नाव घेणं त्यांना जरा कठीण वाटतं. देवाचं नाव सोपं आहे, त्यात फायदा पण आहे, पण घेणारे मात्र कमी आहेत. बाकीच्या परमार्थावर आदर आहे, नामस्मरणावर आदर नाही. आपण बघतो मागच्या एका अभंगामध्ये माऊलीनं सांगितलं की ज्ञानदेव म्हणे नाव आहे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळ जाणे. की नामस्मरण कसं आहे, सुलभ आहे, कसं आहे, सोपं आहे, परंतु घेणारे मात्र कमी आहे. ते घेतेत का तर ते खूपच कमी आहे. नामस्मरणांचा आदर जेवढा आदर असेल तेवढं फळ भेटत, जेवढा विश्वास असेल तेवढं त्या ठिकाणी लाभ होणार. प्रेमानं आवडीनं हरिनाम जपणं हे कल्याणाचं साधन आहे. म्हणून हरिपाठामध्ये वेळोवेळा किंवा प्रत्येक चरणाला आपण हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. येथे सुद्धा हरीचं नाम जो जपतो का तो दुर्लभ आहे. दुर्लभ आहे म्हणजे कसा आहे, हरीचं नाम जपणारा तो इतक्या जास्तीच्या जास्त लोक जसे तीर्थाला दिसतील, योगाला दिसते, उपासनाला दिसते, बाकी काही करण्याला सकाळ भक्तीमध्ये भरपूर दिसते, परंतु नामस्मरणामध्ये मात्र लोक कमीच असतात. त्यांना परमार्थ करावा वाटतो पण लोकांना मानलं पाहिजे असं करावं, लोकांनी चांगलं म्हणावं असं त्यांना वाटत असत. आणि म्हणून खूप महत्वाचं आहे बघा, नाव आपण देवाचं घेतो, भजन देवाचं करतो, आणि आवड पाहिजे मात्र लोकाला, हा मूर्खपणा आहे. आणि देवाचं भजन देवाला आवडावं, लोकांनी मला मानावं, लोकांना चांगलं म्हणावं, शुद्ध मूर्खपणा.
लोक चांगलं म्हणणार नाहीत, तुला लोकांसारखे नखरे करावे लागतील. आणि म्हणून आपण लक्षात घ्यायचं, देवाला आवडन असं आपण भजन करावं, देवाला आवडन अशा प्रकारचं आपण वर्तन करावं. आणि सहजच आपल्यावर देवाची कृपा होत असते. म्हणून हरीचं नाम जपा, असं जपा. तर नेहमी तुम्ही देवाचं भजन करीत राहा, नामस्मरण करीत राहा, त्याला आठवीत राहा. काही नाही, जसं लहान लेकरू असतं, आई 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 करतात, बाबा 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 करतात, आणि काय नाही हो, ते नुसतं आई आई करत, सगळं आई त्याचं करते. तशा प्रकारचं जर माणूस, निर्बुद्ध माणूस जर अशा प्रकारचे त्या ठिकाणी आपल्यावर विश्वासून राहिल्यावर एवढी काळजी करतो, तो तर शहाणा देव आहे, तो किती काळजी करेल. म्हणून त्याचे त्या ठिकाणी भजन करून त्याच्यावर सोडा. खबर आहे तर स्पष्ट बोलते, तुका म्हणे घालू तयावरी भार, हो हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसेची राहावे, तिथे असू द्यावे समाधान. म्हणून तुम्ही त्या ठिकाणी देवावर भार घाला, हो द्या देवाच्या इच्छेन. देवाची काय इच्छा आहे पहा, त्याचं काय मनोगत आहे. थोडा तुझ्या इच्छेनं त्या ठिकाणी मी संसार करीन, जसं असेल तसं मी आनंदाला राहील. तुझी इच्छा आहे ना मी दुःखात राहावा, काय हरकत नाही, दुःखात राहीन पण भजन तुझं करीन. जेवढं असेल तेवढं त्या ठिकाणी, जसा असेल तसा संसार करीन. जे भोग आले ते भोगीन, पण त्या भोगीत असताना सुखाचे दुःखाचे अनुकूल प्रतिकूल जे असतील ते, पण तुझं नामस्मरण मी विसरणार नाही, असा त्या ठिकाणी प्रभूचा ध्यास ज्यानं धरला. निम्मा पैसे आपल्या जवळ, उद्या काही त्यातलं काय काढायचं ते काढायचं, ठेवायचं. साबण बिबन ते विकायचे माहिती बंद करा. कारण तुम्ही याचं भान राहू द्या की तुम्ही आता या ठिकाणी बसलेले आहात. म्हणून आहे की बोलू नका. इकडे यायला लागले. म्हणून हरिनाम जपे तो नर दुर्लभ. जो देवाचं स्मरण करतो असे माणसं दुर्लभ आहेत बरं. आणि सगळ्यात सोपं देवाचं नाव आहे, पण देवाच्या नावात सगळ्यात जास्त फळ आहे. म्हणून हरिपाठात आवर्जून सांगितलं की प्रत्येक चरणाला हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. पुण्याची गणना कोण करी? पुण्याची गणना होत नाही, पण कोणत्या देवाचं नाव घेतलेल्या पुण्याचं मोजमाप करता येत नाही, एवढं पुण्य होईन. पण तरी पण माणसाचा आदर देवाच्या नावावर नाही, म्हणून त्यांना आवर्जून सांगावं लागलं म्हणा हरीचं नाव घ्या. आणि म्हणून या अभंगात सुरुवातीला सांगितलं की हरिनाम जपे किंवा हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेची सुलभ रामकृष्ण. वाणीला देवाचं नाव घ्यायला काही कष्ट लागत नाही. तुकाराम सांगतात न लगती सायास, जावे वनंतरा सुखी येतो घरा नारायण. आणि देव घरी येईल ते देव, आणि ज्याच्या घरी देव आला तिथं काय कमी राहणार? देवाचा होऊन राहील तो भक्त, देव त्या भक्ताचा होऊन राहील. अशा प्रकारचं आपल्या संसारामध्ये सामावून त्या ठिकाणी आपल्याला तो सुखदुःखात सामावून घेईल किंवा आपल्या मदतीला धावून येईल, असं त्या ठिकाणी त्या भक्ताशिवाय देवाला करमणार नाही. म्हणून तो भक्ताच्या घरी येऊन राहील, येतो घराणार आहे. म्हणून यासाठी काय करावं, आम्ही कोणतं साधन करावं? म्हणजे काय नाही, तुम्ही देवाचं भजन करा. कसं करा? आवडीनं करा.
आणि पहा, देवा संग नातं जोडा. सगळं आपलं वाटायला आणि देव आपला वाटतो का? ज्याला देव आपला वाटला त्याचा देव होत असतो. उभा आहे देवाला बोलताना आपला म्हणतात, आपला. आपण देवाची पूजा तर करतो पण देवाला आपलं म्हणतो. देव तू स्वैरा करी आता किंवा आपला तो एक देव करून घ्यावा. येणे विना जीवा सुख नव्हे एरते माईक दुःखाची जनती. आपुला तो एक देव करून घ्यावा. येणे विना जीवा सुख नव्हे. देवाला जवळ करून घे, आपलासा करून घे. कोणला? देवाला. का? येणे विना जीवा सुख नव्हे. तुला सुख द्यायला काही समर्थ नाही, कारण जे सुखरूप असत तर सुख देईन. सगळा संसार दुःखरूप असताना तुला सुख देईन कस? आणि आमचा देव कसा आहे? सुखरूप आहेसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा साधिता तो. सुखरूप आहे पण तो माझा देव आहे. देव आहे सुखरूप पण कोणाचा आहे देव? माझा आहे. कारण त्या देवासंग माझं नातं आहे, कारण तो माझा इतका जवळचा वाटला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज देवाला किती जवळचा म्हणते. ज्ञानदेव म्हणे, बापरूप महादेव गुरु जीविता जेव्हा काही केल्या वेगळा म्हणजे जेव्हा जीवाचा जीव आहे, जीवलग आहे, इतका प्रेमातला आहे देव. त्याच्याशिवाय मला कोणीच नाही. थोडा ना व्यवहारात मनावरून वरून सगळ्याला माझं मत, पण मनातून म्हणू नका. मनातून देवाला देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा, असं सगळं व्यवहार करताना देवासंग नातं ठेवता येतं. व्यवहार सोडायची गरज नाही. हे डोक्यातून काढा की आपण देवाच्या नादी लागल्यावर आपला व्यवहार पांगणारे चांगला होईल. पहा हरिपाठामध्ये, गुरु परंपरेमध्ये पहा, त्याने काय सांगितलं? अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदी भरीन तुम्ही लोक. अरे संसार सुखाचा होईल, कशानं होईल? देवाच्या संगतीत होईल. देवाचं भजन करीत राहिला तर दुःखाचा संसार सुखाचा होईल. कसा होईल सुखाचा? त्याला काही बी करता येईल. देवा तो आपल्या भक्ताला दुःख होऊ नये म्हणून दुःखाचं सुख करून ठेवेल. नाहीतर संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. कोणाला तळमळ नाही संसारामध्ये. श्रीमंत बेजार आहे जो देखे सो दुख्या बाबा, सुख्या कोई नाही रे. जोगी दुख्या जंगम दुख्या, तपस्वी को दुःख धुनारे. सच कहे तो सब जग दुखिया, दुसरा काही न जाय रे. ब्रह्मा विष्णू शंकर दुख्या, जिने सृष्टी कमाई रे. सगळे दुःख. म्हणून जो देवाला शरण जातो खरोखर सुखी होतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण ज्या देवानं भगवद्गीता सांगितली, त्या देवानं ज्ञानेश्वर महाराजाच्या रूपानं अवतीर्ण होऊन ज्ञानेश्वरी अमृतानुभव, गाथा, हरिपाठ, सांगदेव 65 असे ग्रंथ त्या ठिकाणी त्यांनी आपल्यासाठी केले. खूपच ग्रंथ मोठा असणारा आणि खूप महत्वाचा आहे हरिपाठ. कळाला तर आनंदानं त्या ठिकाणी हरिपाठ म्हणताना आनंद होईल. आणि हरिपाठातून पुन्हा आपल्याला आपलं हित काय, अहित काय, आपलं कल्याण काय, सगळं काही हरिपाठात सांगितलंय. म्हणून हरिपाठ हा म्हणलाच पाहिजे, अर्थ कळलाच पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण चाललोच पाहिजे. हरीच्या नावाचा छंद लागलाच पाहिजे. आणि म्हणून जो प्रेमानं भजन करतो तो नर दुर्लभ, वाचेची सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामे उन्मन्य साधले. अरे योग्याला जे अनेक प्रकारचं त्या ठिकाणी तपश्चर्या करून, योगाभ्यास करून, प्राणायाम करून, आसन, ध्यान, धारणा, समाधी, खूप असे नियम, प्राणायाम, प्रत्याहार, काय त्याचं अष्टांग योग सर्व काही करताना त्या ठिकाणी काय कष्ट असते त्याला.
पण त्याला कष्ट करून जे मिळतं का, तर ते नामस्मरण करणाऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी काहीच बसून मिळतं. जे नामस्मरण करतो त्याला इथं बसल्या बसल्याही मिळत. योग्याला कष्ट करून मिळत, तो नाम जप करतो त्याला इथं बसल्या बसल्या समजा भेटत. योग्याला भेटत, त्याच्यापेक्षा काही कमी भेटत नाही. असे त्या ठिकाणी नामाचं बळ सांगायला लागले की रामकृष्ण नामे उन्मनी साधली, तयासी लादली इतरी भूचरी चराचरी अगोचर उन्मनी. अशा प्रकारच्या त्या ठिकाणी योगाभ्यासामध्ये या गोष्टी आलेल्या आहेत. त्या ठिकाणी उन्मनी, उन्मन शब्दाचा अर्थ मनाला उलट करणं. उन्मन हे आता बहिर्मुख आहे, त्याला अंतर्मुख करणं, आत्मस्वरूपाकडे लावणं, त्याला खोट्याकडून खऱ्याकडे लावणं. खोट्याकडे सहज जात, ते खऱ्याकडे न्यावं लागतं. अभ्यासानं त्याला खऱ्याकडे जायची सवय लागत. असं असा अभ्यास कसं करावा आम्ही, ते म्हणले नामस्मरणानं होते. असं एक दिवस चमत्कार होऊन ते मन आपोआपच खऱ्याकडे जाईल, देवाकडे जाईन, खरं ध्यानात घेईन, खोटं सहज निघून जाईल. रामकृष्ण नामे उन्मन्य साधे, तयाशी लादली सकळ सिद्धी. आणि रामाच्या कृष्णाच्या नावानं काय होईल, सगळं त्याला त्या ठिकाणी साध्य होईल. सर्व सिद्धी त्याला प्राप्त होते. सिद्धी त्या योगाभ्यास करून प्राप्त होत्या, त्या नामस्मरण करणाऱ्याला सगळ्या सिद्धी प्राप्त होत्या. आणि महिमा लघिमा गरिमा प्राप्ती प्रतापने अवश्यत्व वैशिष्ट्य अष्टमा सिद्धी वळून गती द्वारे. काही चमत्कारिक सिद्धी, बाकी सुद्धा त्या ठिकाणी अनेक सिद्ध्या त्या सुद्धा त्याला प्राप्त होत्या. कोणला? नामस्मरण करणारा. कुठली कुठं दूरचं दिसणं, मेलेले माणसं जिवंत करणं, अनेक प्रकारची सिद्धी. त्या सिद्धी नामस्मरणानं प्राप्त होत्यात. म्हणून जो देवाचं नाव घेतो त्याला काही चमत्कार करून दाखवायचा नसतो, परंतु भक्त असतो त्याला फक्त देव आवडत असतो. त्याला बाकीच्या गोष्टी आवडंबर त्याला आवडत नाही, लोक मान्यता आवडत नाही, त्याला धन संपत्ती आवडत नाही. तो खरा भक्त आहे, तो सगळ्यावर उदास असतो. त्याला फक्त देवाच्या भजनामध्ये आनंद मिळत, तो कशात रमत नाही. म्हणून रिद्धी सिद्धीने सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंच निमाले साधू संगी. सिद्धी आणि बुद्धी धर्म हरिपाठाने साध्य होतात. हरिपाठाने काय मिळतो? हरिपाठ म्हणजे हरिचा पाठ, हरिचं स्मरण. काय प्राप्त होत? धर्म सुद्धा कळत, बुद्धी दुरुस्त होती, सिद्धी प्राप्त होत्या. हे नामाचं फल सांगायला लागले. आणि पुन्हा सांगते, साधूच्या संगतीत भक्त प्रपंचात राहून मनाचा लय साधतात. मनाबरोबर वाद जात नाही, लय त्या मनावर मात का, अशा प्रकारचं. परत ज्ञान देवा नाम रामकृष्ण ठसा येणे दस दिशा आत्माराम. माझ्या वाणीत रामकृष्ण नामाचा ठसा असल्यामुळं काय झालं, मला चौकर देव दिसायला लागला. माझ्या वाणीमध्ये मी अशा प्रकारचा शिक्का ठसा देवाच्या नावाचा मारून घ्या. याचा अर्थ मी वाणीमध्ये सतत नामजप करतो, त्यानं काय झालं, त्यानं मला सगळीकडे देव दिसायला लागला. मला सुद्धा मी स्वतःला देव वाटायला लागलो. अशा प्रकारचं त्या ठिकाणी नामाच्या बळा
या ठिकाणी पुढचा अभंग पाहायला लागले. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगायला लागले, हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, पवित्र तो होय देह त्याचा. जो कोणी मुखानं हरिपाठाची म्हणजे हरिनामाची कीर्ती गाईल त्याचा देह पवित्र होईल, अत्यंत पवित्र होईल. आता देह पवित्र होईल, देह अपवित्र आहे हो. शरीर विटाळाचे आळे, माया मोह पास जाळे, पतन शरीराच्या मुळे, शरीर काळे व्यापिले, शरीर उत्तम चांगले. शरीर काय विटाळाचं झालं, त्याच पाहायला गेलं तर विटाळापासून झालं. आईचा विटाळ थांबला आणि त्या विटाळापासून याची उत्पत्ती झाली. म्हणून आलिया विटाळ गेलिया विटाळ मध्येची सोहळे कसे झाले. येताना विटाळ, जाताना विटाळ, मध्ये बी विटाळ, शरीर बी विटाळाचं. असू द्या, भक्ती करू काय करता येत, देह सुद्धा पवित्र होतो. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो देह सर्व काळ, सर्व काळ देवाचं पवित्र नाम जो म्हणत असतो त्याची वाणी पवित्र होती. वाणी सुद्धा अशा प्रकारचं तिच्यामध्ये एवढं सामर्थ्य प्राप्त होतं, तू म्हणीन ते होत. त्याला जगात अनुभव नसतो, मान्यता मिळायची नसती, म्हणून तो सिद्ध्याचा वापर करीत नाही. तो हरिनामात तृप्त असतो, तो खरा भक्त. नामाचं बळ सांगताना सांगते वाणी पवित्र होते, देह सुद्धा पवित्र होतो. पवित्र तो देह पण सांगा लागले. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्र तो होय देह त्याचा. त्याचा देह पवित्र होतो. तप होत, तप. कारण तपाशिवाय महत्व नाही, तपाला खूप महत्व. मागा बंद गेला आपला. तपे विना दैवत, विधल्या विना प्राप्त, गुजे विना हित कोण सांगे. तपाशिवाय देव कसा भेटन हो, देव कसा कळत. तप लागत. कुछ पाने के लिए कुछ खोना पडत, द्यावा लागत. देशी तेव्हा देशी आयसा असं ती उदा. द्रौपदीचं भाजीचं पान घेतलं तवा देवानं तिला तिथे बी आता आनमनी ऋषी लोक तृप्त करतो. अगोदर काय घेतलं, आमचा देव भावाचा भुकेलाय. आमचा देव काय खातो, आमचा देव भाव खातो. देव भावाचा भुकेला, भावाचे दुष्काळ त्याला भाव पाहिजे. प्रेमानं त्याचं भजन करा, त्याला काही लागत काही लागत प्रेम. देवाला जीवापेक्षा जास्त देव आवडा. आम्हाला धन आवडत, बायको आवडती, नवरा आवडतो, पोरगा आवडत, मान्यता आवडती, गाडी बंगला, इस्टेट संपत्ती सर्व काही आवडायला लागतात. देव आवडत नाही. आम्ही देव करतो, देव आवडत नाही आम्हाला. देव आवडला तेव्हा भक्ती सुरू झाली. खरी भक्ती सुरू झाली कधी, जेव्हा देव आवडन तेव्हा. म्हणून सांगा लागले तप. तपाचे सामर्थ्य कपिनले अमुक, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. नामस्मरणाच्या तपानं काय भेटतो, अमाप सामर्थ्य. त्याच्या अंगी कोट्यावधी कल्पापर्यंत तो चिरंजीव होऊन नांदतो. त्याचं पुण्य संपत नाही. हे नामाचं बळ. नामाचं नाम जपलेलं पुण्य संपत नाही. म्हणून गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. तपाचे सामर्थ्य पिन्नला अमुक, चिरंजीव कल्प कुठं नांदे, वैकुंठी नांदे. देवापाशी राहतो. मातृपितृ भाद्र सगोदर अपार, शत्रुभूजन होऊन दिले. माता पिता नामस्मरण करणाराचे माता पिता सारे कुल चतुर्भाज विष्णुरूप होऊन राहते. नामस्मरण जो करतो त्याचं कुल सुद्धा उद्धारतो. कुळातले लोक सुद्धा उद्धारते. असं नामाचं
बळ आहे. आणि म्हणून तर सांगते तुम्ही सुद्धा म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवाला धरे निवृत्ती दिले माझे हाती. ज्ञान गुणगम्य हे गुढ आहे. गुढ रीतीनेच कळणारे ज्ञान माझ्या सद्गुरु श्री निवृत्तीनाथांनी माझ्या हाती दिले. असे ज्ञानदेव महाराज म्हणतात. हे ज्ञान गूढ आहे, गुप्त आहे, महत्वाचं आहे. सहज त्या ठिकाणी नाही, पण तरी पण मला सहज निवृत्ती महाराजांना हे मला मिळालं आणि त्यांनी आपल्याला हे सहज त्या ठिकाणी कळणं असं सांगितलं होतं. काय करा तुम्ही? देवाचं नाव घ्या, पर्याय नाही. त्या जगात कौरक राहणार. खोटी वस्तू कधी कामी येणार? खोटी वस्तू तुम्हाला कवा सोडून जाऊ शकते? जे खोट नाही का? खरं म्हणायला लागलो तर आपण तर ते जे खरं असतं ते टिकत असतं ना. खऱ्याचा नियम काय आहे? आपण म्हणतो ना खऱ्याला काय मरण आहे, खरं ते खरंच म्हणतो. खरं कुठं बदलत असतं का? नाही. जे बदलत असतं ते कुठं खरं असतं का? मग आपण ज्याला खरं म्हणायला लागलो ते खरं नाही. काय व्यवहार सर्व हा संसार वाया झाड हरी. व्यवहार सगळा संसार लटका. व्यवहार सर्व हा संसार सगळा संसार लटका आहे. सगळा व्यवहार लटका आहे असं हरिपाठात सांगते. मग ज्ञानेश्वर महाराजांचं खरं का लोक सांगतील ते खरं? लोकांचं खरं वाटतं का ज्ञानेश्वर महाराजांचं खरं वाटतं? आपण लोकांचे भक्त आहेत का देवाचे भक्त आहेत? आपण संसाराचे भक्त आहेत का देवाचे भक्त आहेत? हेच आपल्याला कळत नाही. आपण देवाचे भक्त व्हायचं असलं तर देवाचं मान्य करावं लागल. संतांचे भक्त व्हायचं असलं तर संतांचं सेवक व्हायचं असलं तर संतांच्या मनाप्रमाणे चालावं लागल. संतांच्या शब्दावर विश्वास ठेवावा लागल. आम्ही म्हणतोच नुसतं संतांची हे पायी हा माझा विश्वास. सर्व वेदाचं झालं त्याचा. आला सुरात आळून वडून आडा वाडा जीव पाडा चालू आहे. पण देवापर्यंत आमचं बोलणं पोहोचना, कारण त्यात प्रेम नाही. प्रेम असल्यावर तो धावत येतो. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. देवाचं नामसंकीर्तन केलं की देव उभा आहे. काय करा म्हण, हे खरं तप आहे. पण तो नाम जप करणं सगळ्यात मोठं तप. त्या तपाच्या बळानं काय होतं? चिरंजीव कल्प वैकुंठीनाथ. कोण कोण हो? ते म्हणते जो देवाचं नाव घेईन का त्याचे मातृ पितृ भातृ सगोत्र सगळं कुळ उद्धरून जाईल. काय सामर्थ्य? एकटा उद्धरून जाईन का सगळं कुळ उद्धरून जाईल? सगळ्या कुळाचा उद्धार. नामस्मरण एकट्यानं घेतलं सगळ्या कुळाचा उद्धार झाला. नामस्मरणाचं फळ सांगताना म्हणून तर म्हणते पुण्याची गणना कोण करी. आणि हे ज्ञान देवाला भेटलं निवृत्ती महाराजा कोण भाग्यवान. कोण? ज्ञानदेव का? आपण बी. अरे ज्ञानदेवाला भेटलं नाही नाही आम्हाला भेटलं ज्ञानदेवाकडून. ज्ञानदेवी सार तुझवी रे. अभंग पाहतो आपण परंपरेने. चिंद्राने बघ गोरक्षासीन गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्तीला. तर ज्ञानदेवा सार ज्ञानदेवांनी सगळ्याला सांगून टाकलं. म्हणून काय म्हणावं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणून तुम्ही हरिमुखी म्हणे जा. या अभंगात सांगायला लागले आपल्याला हरिवंश पुराण, हरिनामाचं कीर्तन, हरिविन सौजन्य काही. ध्यान लादले वैकुंठ जोडले सकळ घडले तिथं. मनोमार्गी गेला तो येथे मुकला.
हरिपाठी स्थिरावला तोची धन्य ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण गोडी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करू हरिवंशाचं वर्णन पुराण हरीच ज्या ग्रंथामध्ये वर्णन आलं असे ग्रंथ वाचा रामाचं वर्णन भागवत कृष्णाचं वर्णन घ्या त्याचं नाव करा त्याच्या पराक्रमाचं वर्णन करा त्याच्या लिलेचं वर्णन करा त्याच्या खेळाचं वर्णन करा चोऱ्याचं वर्णन करा काय नाही अरे लीला आहे भगवान काय केलं देवान म्हणले चोऱ्या केल्या अरे काय त्यानं सोनं चोरलं काय दही खाल्लं दूध खाल्लं ज्याच्या घरचं त्याचं दुःख म्हणून सगळ्याला वाटत होतं की आमच्या घरी चोरी झाली पाहिजे आमच्या घरी चोरी झाली पाहिजे वाट पाच कारण असा चोर चोरी करून गेला की दुप्पट होतो दही दूध लोणी दुसरं काय चोरीच नव्हतं कारण ते भक्त लोक होते देवाच्या संगतीसाठी गोकुळामध्ये अवतीर्ण झाले पूर्वी तपश्चर्या केली होती देवाची संगती घडाव म्हणून त्या देवाच्या गावात त्यांना जन्म भेटला देवाची संगती मिळाव म्हणून खूपच तपश्चर्या त्यांनी केली त्यांना त्या ठिकाणी कशा प्रकारचं देवाचं सानिध्य त्यांना प्राप्त झालं म्हणून धन्य झाले म्हणून अशा आता आपण काय करा आपण काय नाही त्या भक्त लोकांचं चरित्र वाचा आपण धन्य होऊ म्हणले आता देव त्यांच्यासाठी आला मग आता ते धन्य झाले मग आमचं कसं हो आता देव कधी येईन आम्हाला ते संगती कधी भेटन अरे त्यानं जे लीला केली ती लीला वाचा कशात आहे भागवतामध्ये आहे रामायणात आहे देवाची लीला वाचा आणि हरीशिवाय काही चांगले नाही वाटणे देवाच्या कथेचं श्रवण हरीचं नामस्मरण आणि देवाशिवाय काही चांगलं नाही काही डोक्यात घेतला की पुन्हा निघू द्यायचा नाही संसार डोक्यातून काढा की पुन्हा शिरू द्यायचा नाही अशा प्रकारचं चला काय होईल काय होईल म्हणले बसल्या जागेवर सगळे तीर्थ घडतील त्याला उठायचं काम नाही जायचं काम नाही लगती सायास न लगती सायास जावे वनंतरा सुखे तो घरा नारायण तीर्थाला जायचं काम नाही सगळे तीर्थ घरी बसल्या बसल्या त्याला घडले मनोमार्गी गेला तो येदे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य आणि जो मनाच्या माग जाईल त्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मनाच्या माग जाऊ नका मनोमार्गी गेला तो येतेची मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य हरीच्या नामात स्थिर झाला तो धन्य झाला मनाच्या माग गेला तो फसला मन फसित कोणाचं आपलं कोणाला आपल्याला आपुल्याची म्हणा करी आपण बंधन कोणाला करत आपल्याला कोणाचं मन आपलंच कोणाला फसित आपल्याला फसित कोणाचं मन आपलंच मन त्या मनाला संस्कार लागतात विचाराचे संताचे हरी भक्तीचे म्हणून नका जाऊ मना मागे थोर थोरा झाले दगे बोलत नाही वावगे ऐका दिदी माय बाप नाथ मला सांगते भावडा ते पण सांगितलं की मनोमार्गे गेला तो येतेची मुकला हरिपाठी चिरावला तोची धन्य ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडे सर्व काळ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला हरिनामाची जोड लागली त्यात गोडी उत्पन्न झाली गोडीने प्रेमाने नाम घेत घेत
सर्व काळ रामकृष्णाची आवड वाटू लागली. गोडी निर्माण, गोडी व्हायला पाहिजे, गोडी निर्माण. गोड कोण वाटा? देव गोड आहे. देवाचं नाव गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, हे माझा प्रेम सर्व काळ. देवाचं रूप गोड आहे, देवाचं नाव गोड आहे. म्हणून तुम्ही काय करा म्हणले? घ्या. काय करा? घ्या. काय घ्या? देवाचं नाव घ्या. म्हणा हरिमुखे, म्हणा हरिमुखे म्हणा. पुण्याचे गणन कोण करी. म्हणून अशा प्रकारचं देवाचं नामस्मरण केलं तर त्या पुण्याचं मोजमाप करता येत नाही. इतकं पुण्य झालं, किती झालं मोजताच येईना, इतकं पुण्य झालं. म्हणून ज्ञानदेवा गोडी, हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ. ज्ञानेश्वर महाराज सांगते, मला हरिनामाची जोड लागली, त्यात गोडी उत्पन्न झाली आणि गोडीने प्रेमाने नाम घेता घेता सर्व काळ रामकृष्णाची आवड वाटू लागली. आवड निर्माण झाली. एकदा आवड निर्माण झाली तर ती आवडीनच आवड वाढत. एकदा त्या ठिकाणी संसाराचं खरं स्वरूप कळालं की हे संसार अशा प्रकारचा मरणारा आहे. आपल्याजवळ काही काळ राहिला म्हणजे तो काय आपला होत नाही हो. आपला कौशिक सोडून जाईन काही सांगता येत नाही. हा प्रपंच हे आपले सगळे सोयरे, धन संपत्ती, आपलं शरीर, सगळंच काय हा पसारा आपल्या जवळ आहे आज, म्हणजे आपला नाही तो. कारण आपल्या जवळ काही काळापुरता आहे, म्हणजे आपला झाला. म्हणून तुम्ही देवाचं नाव घ्या आणि देव लक्षात घ्या. पुढच्या अभंगात सांगते, वेदशास्त्र प्रमाण कृतीचे वचन एक नारायण सार जप. म्हणून नारायण नामाचा जप हे सर्व साधनांचे सार आहे. याला वेदशास्त्र उपनिषद प्रमाण आहेत. देवाचं नाव घेणं सगळ्यामध्ये सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. सगळ्यात सार काय? देवाचं नाव. म्हणून सांगितलं की मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. दोन्ही सार असतं, घुसळून काढल्या जात. तसे या सगळ्याचं घुसळण करून याच्यातून लोणी म्हणजे देवाचं नाव सार. आणि ते तुम्ही घ्या. जप तप कर्म क्रिया नेम धर्म वावगाची श्रम व्यक्त जाय. म्हणून वेदांना, शास्त्रांना, श्रुतीनं या ठिकाणी सांगितलं बरं का, नारायण नामाचा जप करा. नारायण 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 हरी, नारायण हरी, अशा प्रकारचं तुम्ही त्याच जप करा. आणि बाकी मग त्याला सोडून आपण काही जरी केलं ना तर ते काही कामाचं नाही. कसं कामाचं नाही? भगवत प्रेमाशिवाय जप केला, कर्म केलं, धर्म केलं, व्यर्थ. प्रेम नसल्यावर काय? प्रेम नसल्यावर काय फायदा? भक्ती करायची पण प्रेम जर नसलं तर मग. म्हणून तर म्हणले, प्रेमाविना भजन, नाकाविना मूर्ती, अर्थाविना प्रेम नसलं तर भजन होत नाही. भजन व्हायला काय लागतं? प्रेम. भजन करा पण कसं करा? प्रेमानं. म्हणून जप तप कर्म क्रिया नेम धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाईल. श्रम आवड पाहिजे. आवडाव. देव माझा वाटा, खरा वाटा. देव शहाणा वाटा, देव सुखी वाटा. सहज आपलं मन त्याच्याकडे वळीन. आम्हाला संसार चांगला वाटायला, सांसारिक लोक शहाणे वाटायला, संसारात सुख वाटायला. आमचं मन इथून निघालं, त्याला दाखवून दिलं की संसार दुःखरूप आहे. सहज त्या ठिकाणी देवाकडे मन वळीन. हरिपाठे गेले ते निवंताची ठीक. भ्रमण गुंतले सुमन भ्रमात भुंगे सुगंधात गुंतले. तसे ज्यांना हरीचं महत्व कळलं ते हरिनामाच्या सुगंधात गुंतले, सुखामध्ये रमले. ज्ञानदेवा रम्ये रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ रमले. आपलं मन रमाव कुठं? देवा.
हरीच्या नामात माझं मन रमलं. कुठं रमलं? देवाच्या भजनात. म्हणून सांगते निवांत निवांत. कोण? हरिपाठी गेले ते. शेवटी सांगते ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शास्त्र हेमे कुळगोत्र वर्जिले. म्हणून शास्त्राला यम सुद्धा भेटतो. हरिनामाचं शस्त्र आहे आमच्या. तुमच्या पुढे यम का सुद्धा काही करीत नाही. आम्हाला यम घेतो. आमच्यात एवढं सामर्थ्य तुमच्याकडे काय? हरीच्या नामात हरिनामाचं शस्त्र. म्हणून हरिनामाचं शस्त्र हातात घ्या. कशाची भीती नाही. हरीचं भजन करा. सुखाला काही कमी नाही. हरीचं भजन करा. दुःख राहणार नाही. हरीचं भजन करा. कल्याण होईल. आनंद होईल. असं हरीच्या भजनाचं सामर्थ्य. आणि म्हणून तर म्हणले तुम्ही काय करा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची कोण करू. म्हणून त्या पुण्याची गणित करता येत नाही. इतकं त्या पुण्याचं वर्णन करताना ज्ञानोबराय थकले नाही. किती वर्णन केलं. त्या पुण्याचं मोजमाप करता येत नाही. इतकं पुण्य. हे पुण्य आपण का सोडायचं. एवढा त्या ठिकाणी मोका किंवा अशा प्रकारचा लाभ हाताला आला का सोडायचा. का वंचित राहता त्याच्यापासून. पण सुद्धा त्या भक्तिरसामध्ये बुडवून स्वतःला धन्य करून घेणार. हरिनामामध्ये आपल्याला स्वतःला त्या ठिकाणी आपण भोंग्यासारखं रम्मान म्हणा आणि आनंदानं देवाचं भजन कर. आणि भजन करून देवामध्ये ती बुद्धी आपली स्थिर करून आनंद रूप त्या ठिकाणी देवाशी आपला होता येईल. हे सामर्थ्य. हे खरं सामर्थ्य. हा खरा उपयोग आहे. ही खरी धन्यता आहे. करा. काय करा. हेच करा बापा. बाकी काही करू नका. करताना फसले लोक. संसार सोडून गेले ते फसले की नाही. संसारावर अत्यंत प्रेम केलं आणि ते संसार सुटून गेला. मग त्यांना कारण संसार सोडून गेले काय फायदा. संसारामध्ये राहता आलं नाही काय फायदा. आवडत होता परंतु आपल्यापासून हिरावून घेतला काळानं काय फायदा. काळानं नेला. म्हणून करावी तातडी. त्या काळावर ज्याची सत्ता आहे अशा परमात्म्याला तुम्ही आपलासा करून ठेवा. आहेच आपला. वाटण आपला नाही. आपला वाटायला आपला संसार आहे. आपला वाटण आपला देव. मोठ्या करून काय करून भजन करा. चिंतन करा. करा करा करा. म्हणून कोणतं साधन करा. पण सगळ्या साधनामध्ये नामस्मरण साधन सगळ्यात महत्वाचं. फकत नाही. कोणला करता येत. कुठे करता येतं. केव्हा करता येतं. प्रेम आनंदानं करा. आनंद होईल. माझा म्हणून करा. देवासंग नातं जोडून करा. आणि असं भजन करतं देवाला सुद्धा आवडून देव येईल. कारण आपण त्याला बोलवायलो ना. आपल्या मनात आवड ज्याची असली आपण त्याची असतो. आपण देवाची झालोच नाही. देव येईन कसा आपल्याकडं. देवाची व्हावं लागणार. देवाची आवड निर्माण मनात करणं म्हणजे देवाचं नाव. मग पहा देवाचं नाव घेऊ. आनंद रे ठवा झाला माझे मन एकेले लोचनी विशेष ऐक पाऊले. म्हणून मला आनंद झाला देव कळाल्यास. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचा आनंद महाराजांना झाला. संतांना झाला. त्यांना तळमळ होती आपल्याला सुद्धा असं कळावं. म्हणून त्या काळात त्यांनी सांगून पाहिलं. नंतर आता त्यांचा काळ त्या ठिकाणी त्यामध्ये काही काळ राहिले. नंतर मग ग्रंथ ठेवून आपल्याला गेले. आम्हाला जे कळालं तुम्हाला या ग्रंथातून तेच कळण. तुम्ही नीट समजून घेऊन ऐकून वाचून लक्षात घ्या. त्यापैकी आपला हरिपाठ ग्रंथ लहान साधा सोपा. सांसारिक माणसाला खूप कामं असते. खूप व्यस्त असतो.
त्यातून त्याला परमार्थ घडणं खूप अवघड असतं. त्यातून बी परमार्थ झालाच पाहिजे म्हणून हरिपाठ हा निवडला गेला. त्या मार्गाने त्याला आणि हरिपाठामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण जर चाललो तर ते संताला अभिप्रेत आहे. देव पायासाठी याचीच गरज आहे. म्हणा रिकाम बसूच नका, हरीचं प्रेमानं भजनच करा. आणि असं भजन आपल्याला थोडं येतं देवाचं. म्हणून ज्यांना शक्य असेल त्यांना माईक चालू करून देवाचं थोडं भजन माझ्यासोबत म्हणा. तर आपण पश्चादान घेऊ, आपला कार्यक्रम संपला असं द्यायचं. थोडं माईक चालू करून पाठीमाग भजन म्हणा. विठो बारकुमाई जय जय विठो बारकुमाई. 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 विठो जय विठो बारकुमाई. विठो बारकुमाई विठो बारकुमाई. विठो बारकुमाई जय जय 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 विठो बारकुमाई. जय विठो बारकुमाई जय जय विठो बारकुमाई. 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 विठो बारकुमाई विठो बारकुमाई. आणि कार्यक्रम आपण समाप्त करू. म्हणून आता विश्वात्मकी देवे येणे यज्ञ तोषावे. तो सोनी मग द्यावे पसाय दाने. जे काळी व्यंकटे सांडो बरोबर म्हणून सगळे सत्कर्मी वाढो. परस्परे दुरितांची तिमिर जावो. विश्व सोनार सूर्य पावो. जो जेवण तो ते राहो कानिया. वर्षोत सकळ मंगळी विश्वर निष्ठांची मांदेवाडी. भेटतो तया भूता. कल्परोचे अर्पो चैतना चिंतामणीचे गाव. जे अर्पो पुरुषांचे चंद्रमे जे लांछन. मातंग जे तापहीन. किंबहुना सर्वसुखे पूर्ण होवो निती लोके. भजितो भजिरे विशेष लोके. दृष्टा हे दोन्ही श्री जाणो. होईल दान बसावो. येणे वरज्ञान येणे वरज्ञान झाला. कुंडलिका बुद्धेवाडी विठ्ठल श्री माऊली ज्ञानेश्वरी महाराज महाराज सर्व संतांची सर्वांना नमस्कार. रामकृष्ण हरी.